मोमोजच्या स्टफिंगसाठी हा थोडासा मी उकडून घेतलेला मका आहे, हे गाजर आहे, उकडून बटाटा घेतलेला आहे त्याचा खीस आहे, आणि हे कोबीज आहे. मोमोजच्या पारीसाठी हे पीठ घट्ट मळून घ्यायचं, लागेल तसं पाणी घ्यायचं त्याला. हे हे जे सारण आहे ते असं भरून घेऊन मी ह्याचे मोमो बनवणार आहे. अशी मोमोची पारी भरून घ्यायची. पाठीमागचा भाग असा आत घालवायचा. अशा वेगवेगळ्या प्रकारचे आकार तुम्ही देऊ शकता. एका भांड्यात पाणी ठेवायचं, त्याच्यावर ही चाळण ठेवायची, असं एक स्वच्छ कापड टाकायचं, आणि हे मोमोज असे हे तुमचे एकाला एक न डकता असे ठेवून मग तुम्ही ह्याची उकड काढून घ्यायची. हे असं डकायचं बंद झालं की हा मोमो शिजला असं समजायचं. टोमॅटो, लसूण, टोमॅटो, मिरची, लसूण मी मिक्सर लावून घेतली. त्यात आलं पण घातले, कोथिंबीर घातल्या, मीठ घालून बारीक केले. कढीपत्ता, ही अशी टोमॅटोच्या चटणीला फोडणी टाकून घेतली.